तर खरंच आईच्या पायावर डोकं ठेवा. खूप खूप छान अथर्व, खूप खूप छान. अथर्वने हे गीत गायलं आणि मला माझी आई डोळ्यासमोर आली. आज मुरुडमध्ये गिरंगे मॅडम म्हणून खूप प्रसिद्ध झाले, पण ह्याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं. आज माझी आई 83 वर्षाची आहे. मी दरवेळेस ठरवते की माझ्या आईला मध्ये कौतुक पाहण्यासाठी बोलवेल, पण इतकं टेन्शन असतं मला त्यावेळेस गॅदरिंगच्या पिरियडमध्ये. मी म्हणते नको, आता मला आईची सेवा करता यायची ना, आई घरी आल्यावर मला आईला वेळ देता यायचं नाही आणि मी ते टाळते. पण आज माझी आई तिथं बसून नक्कीच मी सांगते 100% माझ्या ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ती प्रार्थना करते. कारण फोनवर लगेचच संभाषण होत असते, कसा झाला कार्यक्रम, देवाकडे प्रार्थना करत होते तुझा कार्यक्रम यशस्वी होऊ दे. माझ्या आईचं BA ऑनर्स खूप वर्षापूर्वी झालेलं आहे, मला वाटतं 63-62 साली झालेलं असेल. आमच्या समाजामध्ये पहिली शिकलेली महिला आणि संस्कृत विषयात प्रारंगत. खरोखरच माझं म्हणजे मन आवरलं नाही, मला खूप बोलावंसं वाटतंय माझ्या आईबद्दल. संस्कृत विषयात प्रारंगत आहे आणि आज संस्कृतचे शिक्षक मिळत नाहीत. आज 83व्या वर्षी सुद्धा संस्कृत विषयाचं माझी आई मार्गदर्शन करते. ह्याचा मला खूप खूप अभिमान आहे. माझ्या आईला इथून मी धन्यवाद देते. धन्यवाद आई, धन्यवाद. आणि अथर्वसाठी सुद्धा धन्यवाद, ज्याने मला माझ्या आईची आठवण करून दिली. धन्यवाद.